मला विमान अपघातातील एका सुटकेसमध्ये एका लहान मुलाचा कॅमेरा सापडला आणि शेवटचा व्हिडिओ म्हणजे एक भयानक स्वप्न आहे. मी अलाबामामधील अनक्लेम्ड बॅगेज सेंटरमध्ये इंटेक विभागात काम करतो. बहुतेक बॅगा कंटाळवाण्या असतात, पण मग मला तो दिसला, एक जुनाट सीफोम ग्रीन रंगाचा रुलर बॅग. त्याच्या आत एक स्वस्त, युनिकॉर्न थीम असलेला डिजिटल कॅमेरा होता. मी फोटो पाहू लागलो. एक आनंदी लहान मुलगी, तिचे आई वडील आणि मग त्यांच्या गेटचा एक फोटो, ऑर्लॅन्डोला जाणारी फ्लाइट ॲगधान. माझ्या अंगावर काटा आला. मला तो नंबर माहीत होता. फ्लाइट ओकदान ते विमान होते जे नॅशव्हिलजवळ कोसळले होते. विमानातले प्रत्येक व्यक्ती मृत झाली होती. मला एक व्हिडिओ सापडला. ती मुलगी फ्लाइट अटेंडंटचा व्हिडिओ काढत होती. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होतं. पण मग अटेंडंटच्या नाकातून रक्ताची एक बारीक धार वाहू लागली. ती खरोखरच खूप घाबरलेली दिसत होती. शेवटचा व्हिडिओ जिथे सगळं भयानक होतं. ती मुलगी हळूच गॅलीकडे जाते आणि पडदा बाजूला सरकवते. जमीन रक्ताने माखलेली होती. तिने कॅमेरा वर केला आणि ती फ्लाइट अटेंडंट एखाद्या कोळ्यासारखी छताला चिकटलेली होती. तिचे डोळे पूर्णपणे काळे झाले होते. तिने थेट लेन्समध्ये पाहिले. त्यानंतर एका महिलेच्या किंकाळीचा आणि धातू फाटल्यासारखा आवाज आला. केबिन जोरात हलले. ती फ्लाइट अटेंडंट 4 पायांवरून छतावरून वेगाने सरकली आणि खिडकीची काच फुटली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या बॉसला त्या कॅमेऱ्याबद्दल विचारले. तिने मला सांगितले की एक महिला तो कॅमेरा घेण्यासाठी आदल्या दिवशी आली होती. एक महिला? मी विचारले. हो, एक गोऱ्या केसांची महिला, माझी बॉस म्हणाली. तिला सतत खोकला येत होता. तिला फक्त जाणून घ्यायचे होते की कोणी व्हिडिओ पाहिले आहेत का. माझ्या बॉसने खांदे उडवले. मी तिला सांगितले की तू पाहिले आहेत.